परतूर शहरामध्ये किड्स इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन झालं आणि या संमेलनामध्ये पाकिस्तानचं गाणं, या गाण्यावर इलाहाबाद हायकोर्टाची स्थगिती आहे. भारतात कुठेही गाणं वाजवता येणार नाही असा कोर्टाचा निर्णय आहे. असं असताना या इंग्लिश स्कूलमध्ये हे गाणं वाजवलं. हे गाणं काय आहे? पाकिस्तानचं गाणं आहे. गुस्ताख ए नबी की एक ही सजा सर तन से जुदा, म्हणजे मुंडके काटा. पाकिस्तानचं गाणं पाकिस्तान म्हणतं की मुंडके काटा. कोणाचे मुंडके काटा याचा अर्थ आपण समजून घ्या. आणि या गाण्यामध्ये पाकिस्तानचा अतिरेकी आहे, ज्यांनी राज्यपालाची हत्या केली, अनेक खून केले आणि वॉन्टेड आरोपी आहे पाकिस्तानचा. आणि या आरोपीचं नाव आहे मुमताज कादरी. यांना वारंवार टी व्हीवर दाखवलं, स्क्रीन पडद्यावर दाखवलं आणि तिथं असणारे जे काही पालक आहेत, विद्यार्थी आहेत, यांना काय पाकिस्तानच्या अतिरेक्यांचा व्हिडिओ किंवा ते सादरीकरण देण्यात आलं होतं. या संदर्भात आज परतूर पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीचं नाव आहे मोहम्मद वजीउद्दीन तारिक सिद्दीकी. दुसरा आरोपी आहे शेख साजेद अब्दुल गनी. तिसरी आरोपी आहे उजमा तबसुम रहीम शेख. व्हिडिओमध्ये हे 3 प्रथमदर्शनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. या व्हिडिओमध्ये जेवढे आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. सगळ्या संचालक मंडळावर कारवाई झाली पाहिजे. सगळ्या मुख्याध्यापक आणि शिक्षकावर कारवाई झाली पाहिजे. त्यांनी हे 15 दिवसाचं प्रशिक्षण देऊन, याचं सादरीकरण देऊन हे गाणं वाजवलेलं आहे. या आरोपींच्या विरोधामध्ये 152, 196, 197, 153, 3/4 अशा प्रकारचे हे गुन्हे दाखल झालेले आहेत. नॉन बेलेबल केस आहेत. यांची बेल होणार नाही. किमान 1 वर्ष यांना जेलमध्ये जावं लागेल. ही केस सेशन कोर्टात चालणार आहे. या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. देशद्रोही कृत्य केल्याच्या कलमा लावलेल्या आहेत. यांना आता जेलमध्ये सडावं लागेल. अशा प्रकारची माझी मागणी होती. पोलिसांनी आज ती कारवाई केलेली आहे. या केसच्या संदर्भात DYSP आहेत, PI आहेत, SDM आहेत, तहसीलदार आहेत. तालुक्यामध्ये लॉ अँड ऑर्डर होऊ नये त्याच्यासाठी ही कारवाई किती महत्त्वाची आहे मी चर्चा केली आणि अखेर पोलिसांनी आज गुन्हा दाखल केलेला आहे.